हाय एव्हरीवन, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवायची होती कांदा पात. दुपारची जेवणाची तयारी चालली होती. अगोदर तर कांदा पात सर्व अशी साफ करून घ्यायची होती. कामं घरातली कितीही पण आवरत नाही आहेत. आणि जर माझे डेलीचे व्लॉग तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की सांगा, कारण तेही मी करायला आता सुरुवात करणार आहे. आत्ता सध्या काय करावं म्हणून रेसिपीचे व्हिडिओ टाकत आहे. रोजचा नवीनसा व्हिडिओ काय बनव. कांदापात साफ करून घेतली, चांगली बारीक चिरून घेतली, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कारण याच्यामध्ये माती खूप असते. घरातली कामं कितीही आवरा तरी कामं चालूच असतात. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची, 2 चमचे तेल टाकायचं. सिंपलशी कांदापात बनवणार होते. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात खूप साऱ्या, थोडं जिरं, काळं तिखट आणि हळद, कांदा लसूण मसाला आणि कांदापात स्वच्छ धुवून घेतलेली ती टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. थोडीशी मुगाची डाळ टाकून घ्यायची, कारण मुगाच्या डाळीमध्ये खूप टेस्टी लागते कांदापात. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचे सर्व. त्यानंतर याच्यामध्ये मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे 2-3 चमचे. इथे बघा, अंगचं पाणी बऱ्यापैकी सुटलं जातं कांदापातला, आणि एक मोठी पेंडी असते त्यामुळं खूप जास्त होते आम्हाला. त्यामुळं मी इथे अर्धीच कांदापात अशी बनवून घेतली मस्तपैकी. आता दुसरीकडं ठेवून देते मीडियम गॅस करून. चांगली डाळ शिजवून घ्यायची आहे. चांगली म्हणजे थोडीशी अशी कच्चीच डाळ खायला छान लागते, त्यामुळे थोडी कच्चीच ठेवायची आहे. लगेचच मी भाकरीच्या तयारीला घेतली, कारण उशीर झाला होता. 1:30-2 वाजले होते आणि घाई चालली होती. आज ज्वारीच्या भाकरीच बनवायच्या होत्या. त्याच्यामध्ये रूम शिफ्टिंगचंही सर्व काही काम चालू होतं. रूम चेंज करायचं चाललं होतं त्यामुळं. त्यानंतर इथे मी ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळून घेतलं चांगलं. एकीकडं भाजी टाकली होती आणि एकीकडं भाकरी पटापट बनवून घ्यायच्या होत्या. मुलांची घाई चालली होती, जेवण बनव मम्मी, दे जेवायला, भूक लागली म्हणून. आता मस्तपैकी इथे बघा, आपली भाकरी तयार झाली होती मस्तपैकी. आता अशाही जास्त काही भाकरी बनवायच्या नव्हत्या, 2च भाकरी बनवून घ्यायच्या होत्या. त्यानंतर आता इथे बघा, मस्त आता आपली भाकरी तयार झाली होती, मस्त टम्म फुगली. या पद्धतीने तुम्ही कांदापात नक्की बनवून पहा. आणि प्लीज नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो. आता इथे बघा, दुसरी भाकरी पण तयार झाली मस्त. आता किचन सर्व आवरून घ्यायचं होतं आणि त्याच्यामध्ये इंद्रायणी तांदळाचा भात लावायचा होता. मुलाचं खूप घाई चालली होती, मम्मी इंद्रायणीचा भात पाहिजे, इंद्रायणीचा भात पाहिजे म्हणून. आता इथे किचन आवरून घेतलं मस्तपैकी पटापट. असंही किचनच्या वरवट्यावरती भाकरी बनवल्यानंतर मस्त लागतात, कारण पीठ चांगलं मळलं जातं आणि स्वच्छ ठेवल्यामुळे पटकन असं म्हणजे भाकरी व्यवस्थित थापल्या जातात, मस्त लागतात पण. त्यानंतर इथे मी तांदूळ घेतले आहेत. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. भात थोडासाच बनवायचा होता, थोडंसं मीठ टाकून घेतलं. आणि आता मला खूप जास्त भूक लागली होती. भांडी येतं बघा, मस्त कुकरचं झाकण लावलं. एवढी सगळी भांडी घासली होती आज मी. रूम शिफ्टिंग करायचं म्हटल्यावर खूप वैताग येतो. आता खूप जास्त भूक लागली होती म्हणजे जेवायला घेतलं होतं. प्लीज नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला, ओके, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, मी जेवण करते आता मस्तपैकी.